मित्रांनो, घर विकायला आलेले आणि 16 लाखाचे आहे आणि दुसरे जे आहे हे 45 लाखाचे आणि त्यासाठी बघा हा व्हिडिओ बनवायला लागतो. नेमकं कुठलं लोकेशन असणार आहे आणि बँक लोन होणार का नाही, आजूबाजूला काय काय असणार आहे, ही सगळी चर्चा आणि नंबर कोणाचा असणार आहे, एक एक डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर कृपया एक रिक्वेस्ट करणार आहे की हा जो व्हिडिओ आहे तुम्ही अजिबात सोडू नका. कारण की बघा, बजेटमध्ये हा आपल्या बजेटमध्ये ज्यांचे 16 लाख रुपयाचं पण बजेट आहे आणि ज्यांचं 45 लाखाचं पण बजेट आहे, तर त्या लोकांसाठी इकडं मी रो हाऊस बोलू शकत नाही, पण घर बोलू शकतो आणि एकदम आरामशीर तुम्हाला हे भेटणार आहे, मिळणार. व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला लोकेशन जमलं तर तुम्ही डायरेक्टली जाऊ शकतात ना, पण थोडंसं कष्ट असणार आहे की हा व्हिडिओ तुम्ही आरामशीर बघा आणि माहिती घ्या. मी एक एक डिटेल दोन्ही घरांची देणार आहे, कारण की माझा कामच असा आहे की मी तुम्हाला डिटेल देत राहतो आणि तुम्हाला पाहिजे त्या लोकेशनला जायचं असेल तर नंबर पण देणार आहे, तर तुम्ही तिथं कॉल करू शकतात. नंबर कुठं असणार आहे ते पण सांगणार आहे. ओके, तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला थोडंसं सबस्क्राईबचं बटन पण दाबवायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मी कासिम शेख आणि तुम्ही जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजचे रिअल इस्टेटचे चॅनल आहे. तुम्हाला स्वातंत्र्य इंडिपेंडेंट रो हाऊस सारखे घर पाहिजे का? लोकेशन चांगला आहे, लोकेशन एकदम सुंदर आहे आणि त्या लोकेशन वरती तुम्ही जाऊन घेऊ शकता. आणि बघायला गेलं एकदमच ह्याच्या आजूबाजूला जवळ जवळ सगळं काही तुम्हाला भेटणार आहे. मार्केट, शाळा बोला, सगळं काही. पण काही इतर गोष्टी पण आहेत, त्या हिशोबामध्ये आपण थोडंसं चर्चा पण करणार आहे. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे की हा व्हिडिओ स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत बघायला पाहिजे. मित्रांनो, आज पुण्यामधली जी परिस्थिती झालेली आहे तर ती खूप अवघड झालेली आहे. घरं वगैरे भेटतात आणि मोठमोठे पाहिजे असेल तर आउटसाइडला आपल्याला जायला लागतो. आणि मेन काय मुद्दा माहितीये का, कागदपत्र कसे काय आहे, लीगल आहे का अनलीगल आहे, हे पण आपल्याला विचार करायला लागतो. आणि आपण काय करतो, एजंट ब्रोकरच्या नादाला लागतो. त्यांना आपण काय करतो, टोकन देऊन टाकतो. आणि टोकन पण किती द्यायला लागतो माहिती का, 1 लाख नाही, डायरेक्ट 2-2 लाख रुपये टोकन द्यायला लागतं. कारण की ती प्रॉपर्टी आपल्याला आवडली असती आणि आपण त्यांच्यावरती भरोसा ठेवून आपण डायरेक्टली टोकन देऊन टाकतो. देतो का नाही आपण? बरोबर देतो. पण असं एक एक वेळेस असं व्हायला नको की त्यांनी फसवलं आपल्याला, त्यांनी असं बोललं. पण हो, हल्ली बघायला गेलं तेच होऊ राहिलेले. पण मित्रांनो, आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर जेवढी पण प्रॉपर्टीची माहिती येते ना, ती आपण रोख भाई ठोक म्हणजे एकदम सत्य आणि अचूक माहिती द्यायची कोशिश करत असतो. बरं, आपण काही घरं वगैरे दाखवत बसत नाही, कारण की तेवढा वेळ नसतो. कारण की तुम्हाला माहिती सकाळ कवा होती आणि संध्याकाळ. बघा, मला हा व्हिडिओ बनवायचा होता, दुपारपासून मी विचारामध्ये होतो की काय बोलू, काय दाखवू, काय आहे का नाही आपल्याकडे एखादं घर. पण ते कशाला दाखवत बसायचे, जी प्रॉपर्टी आहे त्यांचाच नंबर दिलं तर तुम्ही डायरेक्टली जाऊन तुम्ही बघणार ना रिअल मध्ये. आणि उगीच काय व्हिडिओ मध्ये दाखवायचं, ते काय बरोबर असतं का सांगा? आता बघा, हे 16 लाखाचं घराचं तुम्हाला मी बोललो की 16 लाखामध्ये घर आहे. आता घर किती मोठं असणार आणि त्याच्यामध्ये खरंच शूटिंग होणार का त्या घराची? उगीच आजूबाजूचा कॅमेरा करून बघा मित्रांनो इथं हा घर असणार आहे, बघा मित्रांनो हा लोकेशन आहे. ते उगीच टाइमपास कशाला करायचं? ते व्हिडिओ येऊन इकडं खाना बोललं तर एकदम मस्तपैकी फटाफट बोललं तर कसं आहे, काय आहे. ओके, तर तेच सांगण्यासाठी इथं आलेले मित्रांनो. मी सांगतो तुम्हाला ह्या दोन्ही घरांच्या बद्दल सांगतो, पण बरेचसे आम्हाला कॉल येत राहतात की आम्हाला आमच्यासाठी जागा, इन्व्हेस्टमेंटसाठी जागा पाहिजे, प्लॉट पाहिजे. तर त्या लोकांना सांगू इच्छितो, आता नवीन प्लॉट चालू झालेला आहे तळेगाव, वाघोलीच्या इकडे तळेगाव ढमढरे. नवीन प्लॉटची सुरुवात झालेली आहे आणि त्याचा रेट 6 लाख रुपयाचा रेट काढलेला आहे. म्हणजे टोटल खरेदी खर्च सोबत 6,30,000 मध्ये तुम्हाला 1,000 स्क्वेअर फीटचे प्लॉट म्हणजे मोकळी जागा भेटणार आहे. 11 लोकांमध्ये 7-12 असणार आहे. ती
तुम्हाला ती जमीन बघायला जायचं असेल, ते प्लॉट बघायला जायचं असेल, तर आपला ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड नागपूर चाळ येथे आहे. तुम्ही डायरेक्टली फोन करू शकतात. कोणाला? शाहिद भाऊंचा नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, त्यांना कॉल करा. आणि ते प्लॉट बघायला जायचं असेल तर गाडी आहे आपली, डायरेक्ट नागपूर चाळवरून आपली गाडी निघती आणि थेट तुम्हाला त्या प्लॉट वरती सोडती. बरं, बरेचसे असे लोक होते, ते बोलत होते की आम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी भाऊ जागा द्या, इन्व्हेस्टमेंट करायची. तर त्या लोकांसाठी डायरेक्टली 7/12 सोबत फक्त 30 लाखामध्ये कागदपत्र सगळं काही क्लिअर तुम्हाला भेटणार आहे. 11 लोकांमधला जो 7/12 असतो, हे 10 गुंठे डायरेक्टली 30 लाखामध्ये घेतले तर तुमचा सेपरेट 7/12 होऊन जाणार आहे. हे 10 गुंठे 30 लाखामध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे. तर लोकेशन ऐका नीट. लोकेशन जो आहे पुणे सोलापूर रोड यातला लोकेशन आहे. पुणे सोलापूर रोड. आपण ते 1 गुंठ्याचं बोललो, कुठलं बोललो आपण? पुणे नगर रोडचा बोललो आपण, बरोबर ना? पुणे नगर रोडच्या इथं 1 गुंठा 6,30,000चा आहे. ते पण कुठं? वाघोलीच्या पार 10 किलोमीटर येथे आहे. पण भविष्य आहे शेवटी बघायला गेलं. तुम्ही ही जागा एक 10 वर्ष 5 वर्ष पण ठेवली तर त्याचे डबल ट्रिपल जे काय भाव असणार आहे ते भविष्यामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. आता हे 30 लाखाची पण तुम्ही 10 गुंठे डायरेक्टली शेतीवालीच पण जागा घेतली, डायरेक्टली 30 लाखामध्ये सेपरेट 7/12 सेपरेट खरेदी खत तुम्हाला हे डायरेक्टली भेटणार. पण कुठं? एक तर यवत पण आहे, मग त्यानंतर केडगाव चौफुला इथं पण आहे. एकदम सुंदर लोकेशन, एकदम चांगला लोकेशन, पाणी वगैरे सगळं काही आहे तिथं. आणि 10 गुंठ्यामध्ये माणूस काय करू शकतो? भरपूर अशा गोष्टी त्या साईडला आपण करू शकतो मित्रांनो. भरपूर. एखादा फार्म हाऊस पाहिजे, फार्म हाऊस बनवू शकतो आपण. कवा एखादा तुम्हाला एखादी बिल्डिंग उभी करायची असेल, घर उभे करायचं असेल तर ते पण तुम्ही तिथं करू शकता. एखादा बिझनेस करायचा असेल छोटं मोठं, ते पण त्या साईडला तुम्ही करू शकता. एवढा भारी चांगला लोकेशन आहे. ओके, बरं, आपल्याला ते 2 घरांबद्दल सांगायचं, एक 16 लाख आणि एक 45 लाखाचा. आलं मी मुद्द्यावरती आलं. थोडंसं माफ करा, कारण की हे पण बोलायला लागतं. जाहिरात शेवटी बघायला गेलं थोडीशी जाहिरात करायला लागते. आता हे घर जे आहे एक तर नागपूर चाळमध्ये आहे, एक दुसरं जे आहे येरवड्यामध्ये आहे. येरवडा मधला जो आहे 16 लाखाचा घर आहे. पण किती मोठा आहे त्याच्यावरून हे अंदाजा लावू शकतात आपण प्लॉट किती स्क्वेअर फीटचा आहे. साधारणपणे प्लॉट जो आहे 1 आरकेच आहे. खाली वरती नाही बांधलेले त्यांनी. खाली 200 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे, 200 स्क्वेअर फीटचा. आणि फक्त 1 आरके त्यांनी काढलेले. समोर पार्किंग भेटणार नाही. 16 लाख किंमत बोलतात त्या घराची. आणि तिथं लोन होणार नाही, कारण की तिथून जे आहे पुणे स्टेशन किती एक 4 ते 4.5 5 किलोमीटरच असणार आहे. जे आले तुम्ही तेव्हा तुम्ही तिकडे चेक करा की पुणे स्टेशन किती असणार आहे. आणि तिथूनच कल्याणी नगर, विमाननगर, कोरेगाव पार्क, एअरपोर्ट सगळं आजूबाजूला एकदम मस्त लोकेशन मध्ये हे सगळं काही तुम्हाला भेटणार आहे. पण लोन होणार नाही. मुद्दा हाच आहे की लोन होणार नाही. एखादी छोटी फॅमिली आरामशीर त्या 16 लाखाच्या घरामध्ये राहू शकते. पण इथे तुम्हाला कॅश द्यायला लागणार आहे. तसंच बघायला गेलं एक पुणे एअरपोर्ट रोड बघा. पहिला ऍड्रेस ऐकून घ्या, लोकांना कन्फ्युजन इथं होतं. पुणे एअरपोर्ट रोड येरवडा नागपूर चाळ येथे एक आलेले घर, एकदम मस्त ब्युटिफुल चांगला लोकेशन आहे. घराचा आजूबाजूचा पण एकदम चांगला लोकेशन आहे. आणि हे 45 लाखाचं जे बोलतात तर त्याची जी जमीन आहे तर साधारणपणे 300 स्क्वेअर फीटची जमीन असणार आहे. 300 350 स्क्वेअर फीटची जमीन असणार आहे. पण ह्याच्यामध्ये फरक काय माहिती का? हे 2 मजली बांधलेले. खाली बघायला गेलं 1 आरकेच आहे. खाली जो आहे 1 आरकेच आहे. वरती पण त्यांनी 1 आरकेच बांधलेले आहे. एक हॉल आणि किचन आणि टॉयलेट बाथरूम. पण इथं समोर तुम्हाला 2 व्हीलर लावायला जागा भेटणार आहे. पण त्याचे 45 लाख बोलतात. पण इथं पण तोच प्रॉब्लेम आला. जेवढ्या सिटीमध्ये प्रॉब्लेम येतात ना तेच प्रॉब्लेम इथं पण आलेला आहे. इथं जे असणार आहे इथं पण जे आहे तर लोन बँकेचे नाही होणार आहे. पर्सनल लोन करायला लागणार आहे. आता विचार करा, पर्सनल लोन ते पण 45 लाखाचा. आणि हे जे लोन देतात ना हे लोक
तर तुम्हाला माहिती काय हिशोबामध्ये देतात, काय टक्के देतात, तुम्ही स्वतः चेक करा तिथं जाऊन. पण घर चांगलं आहे, बांधलेलं घर आहे, एक 10 वर्षाचा जुना बांधकाम आहे आणि हाय सुटसुटीत हाय, रूम वगैरे सगळं काय व्यवस्थित आहे. पण प्रॉब्लेम तोच आहे की लोन होणार नाही, ह्याच्यावरती पर्सनल लोन करायला लागणार आहे. हेच लपडे. ओके, तुम्हाला ह्या घरा म्हणजे हे प्रॉपर्टी बघायची असेल ते येरोडामधला किंवा हे नागपूर चाळमधला, तर खाली शाहिद भाऊचा नंबर दिलेला, तुम्ही डायरेक्टली त्यांना संपर्क करू शकतात. त्यांना समधी डिटेल माहिती आहे. ओके, भेटू आपण पुन्हा. बघा, व्हिडिओ असेच येत राहणार आहे. का माहिती का, तेवढा वेळ नाही आपल्याकडं आणि भरपूर कॉल येत राहतात, त्यामुळं जास्तकडं जाऊ शकत नाही. लोकांचे येत राहतात मला कॉल वगैरे. आता त्यांना फोटो बोललं तर ते फोटो काय काढून देत नाही. ते म्हणतात की तुम्ही या, तुम्ही शूटिंग वगैरे काढा, पण यायला जायला वेळ लागतो. त्या हिशोबामध्ये आपण असे व्हिडिओ तयार करतो. भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल सोबत. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.